नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता माधवी आलेली आहे आणि सुलक्षणाच्या मागे माधवी लागलेली असते. तू आता माझ्या पायावर नाक घासायचं. तू मला सांगितलेलं होतं जर यश आणि अमृताचं लग्न झालं नाही तर तू सर्वांच्या समोर माझ्या पायावर नाक घासशील. तर आता तुला माझ्या पायावर नाक घासावं लागेल असं तिचं बोलणं चाललेलं असतं. खरं तर कावेरीला ही गोष्ट काही सहन होत नाही. कावेरीला माहिती आहे की माझी काहीच चूक नाहीये. अमृता आणि अमृताची आई कशी आहे याबद्दल कावेरीला चांगलंच माहिती असतं. त्यामुळं कावेरी ऐन वेळी तिथं तिला जो काही प्लॅन सुचतो तो कावेरी करते. खरं तर पार्थ आणि अनुष्का दोघंही गोट्या खेळत असतात आणि त्या ज्या गोट्या असतात त्यांच्याकडून उधळल्या गेलेल्या असतात. त्यातल्याच गोट्या कावेरी पायाने ढकलते आणि नेमकं माच्या दिशेने माधवी जात असते त्या बाजूला त्या गोट्या ढकलते आणि त्या गोट्या ज्या आहेत इकडे माधवीच्या पायाखाली येतात आणि इकडे माला ती पायावर नाक घासायला सांगत असते तर तिथे माधवीच माच्या पायावर नाक घासते. तेव्हा कावेरी आता मुलांकडे जाते आणि म्हणते, काय रे मुलांनो, काय खेळत होतं तुम्ही हे सगळं? जा बरं आज जा तुम्ही, तुम्हाला कळतंय का काय झालं? ती आजी पडली की नाही? असं म्हणत मुलांना गोड बोलून कावेरी आत जायला सांगते. आणि आता मात्र माधवी उठते. माधवीला खूप राग आलेला असतो. कोणाला काहीच कळत नाही तिथं काय झालेलं आहे. माधवी म्हणते, तू आणि तुझी सून दोघींनी मिळून केलंय हे सगळं. मला माहिती आहे जाणून बुजून तूच तुझ्या सुनेला खुणवलेलं आहे आणि मला पाडलेलं आहे. हे सगळं तू मुद्दामून केलेलं आहे हे चांगलंच मला माहिती आहे असं माधवी बोलत असते. तेव्हा मात्र कावेरी पाहतच राहते कारण कावेरीने तर ऐनवेळी हे सगळं केलेलं असतं. माधवी म्हणत असते की बस आतापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे आणि चल ग तू अमृता. तेव्हा अमृता म्हणत असते की नाही, मी मावशीला एकटं पडू देणार नाहीये, मी मावशीला एकटं सोडून नाही येणार आहे. हे अमृताचं नाटक सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र कावेरी पाहत असते. कावेरी म्हणत असते की हे सगळं काय झालेलं आहे. कावेरी शांतपणे तिथं बसलेली असते. या दोघींचं भांडण चालू झालेलं असतं आणि इकडे माधवी मात्र म्हणत असते की तुझ्यासारखी मैत्रीण कुणाला सुद्धा मिळू नये, दुश्मनाला सुद्धा तुझ्यासारखी मैत्रीण मिळू नये. आणि आजूबाजूच्या बायकांना सांगत असते की ही आणि हिची सून चांगली नाहीये. तुम्हाला नाही माहिती, माझ्या मुलीला माझ्यापासून तोडलंय. कारण अमृताला आता माधवी चल म्हणत असते तर अमृता मात्र यायला तयार नसते. अमृता म्हणत असते की नाही, मी नाही येणार आहे असं अमृताचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. माधवी मात्र रडकुंडीला आलेली असते. माधवी म्हणत असते की कधी सुद्धा तुझं चांगलं होणार नाहीये. तू माझ्या मुलीला माझ्यापासून तोडलेलं आहे. माझी एक मुलगी तर तुझ्यामुळं तिनं जीव दिलेला आहे आणि दुसरी मुलगी सुद्धा आता माझ्याबरोबर यायला तयार नाही. आता तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं म्हणत इकडे सुलक्षणाचे वाभाडे काढत असते सगळ्यांच्या समोर. आणि अमृता मात्र म्हणत असते की मी नाही येणार आहे, मी इथेच राहणार आहे, मला मावशीसोबतच राहायचं आहे. हे अमृताचं नाटक सुरू असतं. आता मला किती बरं वाटत आहे कारण अमृता तिच्यासोबत राहते. स्वतःच्या आईचा सुद्धा ती विचार करत नाहीये, माझा विचार जास्त करते असं म्हणत मला आता अमृताबद्दल कौतुकच वाटायला लागतं. इकडे माधवी म्हणत असते की बाद झालं, आतापर्यंत खूप झालेलं आहे, यापुढे तुझ्या घराची मी पायरी सुद्धा चढणार नाही असं माधवी म्हणते आणि घर सोडून तिथून तनतनतच निघून चाललेली असते. सगळेजण तिथं असतात, पाहत असतात. बाकीच्या बायकांनाही सांगितलेलं असतं की हिची सून आहे, हिने तिच्या नवऱ्यावरती हल्ला केलेला आहे, तरीही आत्ता त्या सुनेला हिने ॲक्सेप्ट केलेला आहे, घरात घेतलेला आहे, तिच्यावर आरोप आहेत, हे सगळं बोलणं सुरू असतं. आता बाकीच्या बायका, कारण माने आजपर्यंत काही कमी उपदेशाचे डोस पाजलेले नसतात, मग बाकीच्या बायका तिथे येतात आणि म्हणू लागतात, काय माझ्या सुनेबद्दल बोलत होता ना, हे काय आता धर्माधिकारी सुलक्षणा, काय आहे तुमचं? तुमची सून अशी आहे जी जेलमध्ये जाऊन आलेली आहे, तिने तुमच्याच नवऱ्यावर हल्ला केलेला आहे, अशा त्या बायका बोलत असतात. आणि तेव्हा मात्र माला कळायचं बंद झालेलं असतं. मा म्हणत असते की काय आहे, मान्य आहे मला. आणि तेवढ्यातच तिथून त्या बायका सगळ्या बोलत असतात, त्या दिवशी माझ्या सुनेला नावं ठेवली होती ना. आणि खरंच बाजारामध्ये माने तिच्या सुनेला नावं ठेवलेली असतात. जेव्हा कावेरी नुकतीच आलेली असते त्यावेळची घटना आहे. मग माबद्दल बोलणं सुरू असतं. कावेरीला काय बोलायचं काय नाही काहीच कळत नसतं की आता कसं हँडल करायची ही परिस्थिती. हा प्रश्न कावेरीच्या पुढे उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळी मात्र बोलतच असते. म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे ना काय झालेलं आहे, या सगळ्याला जबाबदार कोण आहे, तुम्हीच आहात ना. आणि असं म्हणत असते तेव्हा म्हणते की मान्य आहे मला. तेवढ्यात माझं लक्ष असतं. जरा जास्तच आजकाल बारीक लक्ष ठेवून आहे. माझ्या लक्षात येतं की यश आलेलं आहे. यशकडे लक्ष गेलं की सुरुवात करते बोलायला लगेच कावेरीची बाजू घेऊन. कावेरीला कळलेलं असतं की नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. कावेरी बघते तर समोरून तिला यश दिसतो.
तेव्हा मात्र मा सगळ्यांच्या समोर म्हणते की हो, मी केलंय तिला, कारण माझ्या यशसाठी, माझ्या यशचा तिच्यावर जीव आहे ना, म्हणून मी तिला ॲक्सेप्ट केलेला आहे आणि मान्य आहे मला. उद्या जरी तिच्यावरचे आरोप सिद्ध झाले तरीही मला माहिती आहे की हे सगळं काय घडलेलं आहे आणि मी काय केलेलं आहे. तुम्ही कोणी मला उद्देशाचे डोस पाजायची गरज नाहीये. मी माझ्या मुलासाठी, माझ्या यशसाठी मी काहीही करू शकते, असं मा सगळ्या बायकांना बोलत असते. सगळेजण पाहतच राहतात. यामिनी आणि त्याचबरोबर अमृता तर आवासूनच असतात. त्यांना कळतच नाहीये की काय घडतंय नक्की, काय म्हणजे याचा अर्थ काय आहे, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. कावेरी सुद्धा पाहत असते, पण कावेरीच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं यश आलेलं आहे म्हणून सुरू आहे, कारण यशच्या मनामध्ये स्थान मिळवायचं आहे ना. कारण कावेरीला सगळ्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला होता, पण जर यश असं बाहेर ऐकत नसेल तर असं काहीतरी करावं असा माझा प्लॅन ठरलेला होता. तेवढ्यात यश तिथे येतो. मा मात्र सगळ्या बायकांची हात जोडून माफी मागत असते. तेव्हा यश म्हणतो की काही गरज नाहीये मा, तू तुझे कुणासमोर हात जोडायची अजिबात गरज नाही, असं यश सांगत असतो. तेव्हा मात्र सुलक्षणा पाहत राहते. सुलक्षणा म्हणते अरे पण यश. तेव्हा यश म्हणतो की मी आता सगळ्यांच्या समोर शब्द देतो, कारण जोपर्यंत कावेरीवरचे आरोप पुसले जात नाही, ती निर्दोष सिद्ध होत नाही, तोपर्यंत आमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नसेल, असं यश सांगत असतो. तेव्हा मात्र सगळेजण पाहत राहतात. यशने सगळ्यांना शब्द दिलेला असतो आणि त्याचबरोबर सगळ्यांना सांगितलेलं असतं की कावेरी निर्दोष आहे, हे लवकरच तुमच्या सर्वांच्या समोर येईल. आणि तेव्हा मा यशला जवळ घेते. माझ्या मुलाचं माझ्यावरती किती प्रेम आहे, माझा आत्मसन्मान त्याच्यासाठी किती महत्वाचा आहे, असं मला वाटत असतं आणि म्हणूनच मा हे सगळं बोलत असते. परंतु यशने मात्र या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने हँडल केलेल्या असतात. खरं तर या सगळ्यामुळं एवढं सगळं झालेलं असतं, या सगळ्याला कुठंतरी माच जबाबदार असते आणि मामुळंच हे सगळं झालेलं आहे. तरीही यश इथे त्यांची बाजू घेत आहे आणि त्या पद्धतीने माशी बोलत सुद्धा आहे. खरं तर माने हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं. या सगळ्यामध्ये माचाच हात असतो आणि मा जेव्हा यशच्या मिठीत जाते तेव्हा तिकडून ती कावेरीकडे पाहून हसते आणि कावेरीला दाखवून देते की बघितलं का, माझा मुलगा, आता मी तुला जे सांगितलं होतं ना, आजची रात्र तुला एकटीलाच काढावी लागणार आहे. यश त्या रूममध्ये येणार नाही, कारण तू रूम सजवून घेतलेली आहे. खरं तर विद्याने स्वतःहून रूम सजवली होती. बिचाऱ्या कावेरीचा जरा सुद्धा दोष नव्हता त्याच्यामध्ये, तिलाच माहिती नव्हतं. पण आज यांची हनीमूनची रात्र खराब करायची हे माने ठरवलेलंच होतं आणि माने तसा प्लॅन केला आणि तो प्लॅन, आता त्या प्लॅनमध्ये कावेरी अडकली गेली. पण मला कुठं माहितीये की अचानक येऊन जरी यशने हा शब्द दिलेला असला तरीही कावेरी आणि यश यांचं नातं काय आहे याबद्दल मला माहितीच नाही. मला मात्र खूप छान वाटत असतं. मा आता देवाच्या समोर असते, म्हणजे आता देवाच्या समोर हात जोडून उभी आहे. खरं तर मला नाही, माझा खूप राग येतो. म्हणजे मला पटतच नाहीये की हे सगळं काय आहे. स्वतःच्याच मुलाच्या बाबतीत, स्वतःच्याच सुनेच्या बाबतीत असं कोण वागतं. मग यशच्या समोर येते, आता परत तिचं नाटक सुरू होतं. मला माफ करा यश, माझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे. अरे काय होत होतं, मी जर हात जोडले असते तर मला सांग, आज तुमची लग्नाची पहिली रात्र आहे आणि तुलाही ते बाहेर सोप्यावरती झोपावं लागत आहे. मला ना ही गोष्टच कळत नाहीये की असं का केलंस तू यश. यश म्हणतो की मा, माझ्यासाठी तुझा आत्मसन्मान खूप महत्वाचा आहे. अगं कावेरी निर्दोष आहे हे मला माहिती आहे, असं मला तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे कावेरी विचार करत बसलेली असते. मला खरंच बरं वाटत असतं की तिला असं वाटत असतं की आपण कसं ह्या दोघांना वेगळं केलेलं आहे, असा गोड गैरसमज माझा झालेला असतो. पण मला कुठं माहिती आहे की कावेरी आणि यश हे दोघंजण कधीच वेगळे होऊ शकत नाहीत, कारण त्या दोघांचं एकमेकांवरती असलेलं प्रेम, त्यांचं जीवापाड प्रेम एकमेकांवरती आहे आणि ते दोघंजण कधीच वेगळे होऊ शकत नाहीत. ही गोष्ट मात्र मला माहितीच नाहीये. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अमृता आहे ना, तिथे येते. अमृता आल्यानंतर इकडे कावेरी बसलेली असते, छान रूम सजवलेली असते, लाइटिंग असतं, बेड सजवलेला असतो. अमृता तिथे येते आणि कावेरीला म्हणते की काय उपयोग. खरं तर ना मला आत्ता कळतंय माहितीये का की मी उगीच यश सोबत लग्न करण्यासाठी अट्टहास करून बसली होती. खरं तर त्याची काहीच गरज नाही, कारण यश सोबत लग्न न करताही तुला त्रासात बघणं खूपच भारी आहे. हेच मला कळलं नव्हतं, मला उलट आज कळलेलं आहे ते, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की कसं वाटतंय आता,
तुझा नवरा आज तुमची लग्नाची पहिली रात्र असून सुद्धा बाहेर आहे. नाही तुला त्रासच नको, थांब हे सगळं मी काढून टाकते. असं म्हणत अमृता जे सजवलेलं असतं ते सगळं काढून टाकत असते आणि त्याचबरोबर तिनं बेडवरती उभी राहते आणि सगळं डेकोरेशन केलेलं भराभर तोडून टाकत असते. तेव्हा मात्र इकडे कावेरी स्वतः हिंमत एकवटते आणि म्हणते, तुला काय कळणार आहे नात्यांची किंमत? तुला काय माहिती आहे? कारण तुला समजणारच नाही आहेत त्या गोष्टी, तुझ्या आवाक्याबाहेरच्या आहेत ना. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या नवऱ्याने सर्वांच्या समोर त्याच्या आईचा मान राखत शब्द दिला, कारण त्याचा माझ्यावर असलेला विश्वास. कारण त्याला माहिती होतं त्याची बायको त्याला काहीच बोलणार नाही, त्याच्या बायकोचा त्याच्यावरती विश्वास आहे. मला न विचारता त्याने तो निर्णय घेतलेला होता. त्याचबरोबर माझ्या सासूने मला ॲक्सेप्ट करणं म्हणजेच ते तिच्या मुलावर असलेला विश्वास. हे तर मग नात्यांचं गुपित आहे. तुला काय कळणार आहे ग? तू पूर्ण लहानपणापासून तिरस्कार घेऊनच जन्माला आलेली आहे. नाती जपणं, त्यांच्यातला आनंद, ह्या गोष्टी तुला कळणारच नाही आहेत. कावेरीने एका दम्मात ते वाट लावलेली असते अमृताची आणि अमृता म्हणते की हे सगळं बोलायचं झालं ग, आणि हे घे बुके घे, तुला गरज आहे, असं म्हणत गुलाबाचा बुके देत असते. तेव्हा मात्र कावेरी तिच्या हातातला बुके तसाच पकडते आणि त्याचे काटे बरोबर तिच्या हाताला लागले पाहिजेत अशा पद्धतीने हात तिचा त्या बुकेवरती दाबून धरलेला असतो आणि पिरगळत असते. तेव्हा अमृता म्हणत असते, मला काटे लागतायत, माझ्या हाताला लागतंय. कावेरी म्हणत असते, लागू दे ना, कारण तू जेव्हा वागतीस, लोकांना त्रास देती, त्या दिवशी यशला तू किडनॅप केलं, यशला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही शांतच राहिलो ना, कारण आमच्या हातात काहीच नव्हतं आणि घरी येऊन तू कांगावा केलास, असं कावेरी तिला सांगत असते. अमृता मात्र म्हणत असते, मला त्रास होतोय कावेरी, मला त्रास होतोय. कावेरीचं म्हणणं असतं, होऊ दे ना, त्रास तर तुला झालाच पाहिजे. आज जशी तुझी आई निघून गेलेली आहे तशी तूही या घरातून कायमची निघून जाणार आहे. ही माझी माणसं आहेत, तुझं काय ग? तू काय म्हणून राहतेस या घरामध्ये? काय संबंध काय आहे तुझा? असं म्हणत कावेरीने तिची वाट लावलेली असते आणि अमृताला पळवून लावलेलं असतं अक्षरशः. त्यानंतर कावेरी पाहते यशने तिला कॉल केलेला असतो. तेव्हा कावेरी म्हणते, यशचा कॉल काय झालं असेल? कावेरीला यश म्हणतो की गार्डनमध्ये ये, मी तिथे थांबलेलो आहे. कावेरीला काळजी वाटायला लागते, यश कोणत्या अडचणीत तर नाहीये ना, असं म्हणत कावेरी धावत असत यशकडे जाते, गार्डनमध्ये जाते. तिथे लाईट ऑफ असतात. कावेरी, यश तुम्ही कुठं आहे, यश तुम्ही कुठं आहे असं म्हणत आवाज देत असते. तेवढ्यातच समोरून लाईट ऑन होतात आणि समोरच यश उभा असतो. लाईटिंग छान केलेलं असतं आणि तिथे के आणि वाय असं हर्टमध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा यश तिथं असतो. कावेरी म्हणते, हे सगळं काय चाललंय यश, कळतंय का तुम्हाला? असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की हो, मला माहिती आहे काय चाललेलं आहे, असं यश बोलत असतो. तेव्हा मात्र कावेरी म्हणते, पण हे सगळं कशासाठी? तेव्हा यश तिला सांगू लागतो की हे सगळं स्पेशली तुमच्यासाठी केलंय मी, कारण मला तुमच्यासाठी सरप्राईज करायचं होतं आणि हे हर्ट आहे. मग या यशच्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त कावेरीच आहे. या यशच्या हृदयातून ती जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कावेरी आणि यश दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. कावेरीला यशने मिठीत घेतलेलं असतं. तो तिच्याशी बोलत असतो, तिला समजावून सांगत असतो, तिला म्हणत असतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, मला विश्वास आहे, पण कावेरी मला माफ कर, असं म्हणत यशने कान पकडलेले असतात आणि कावेरीची तो माफी मागत असतो. तेव्हा कावेरी म्हणते की यश कशासाठी? तेव्हा तो म्हणतो की मी न विचारता आज आपल्याला वाटलं होतं की आपण दोघं एकत्र आलेलो आहोत, पण आज पुन्हा आपल्या आयुष्यात ही गोष्ट घडली आणि आपण दोघंही पुन्हा एकमेकांपासून वेगळे होत आहोत. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की यश असं काही नाहीये, तुम्ही चुकीचा विचार करताय. आणि त्याचबरोबर त्यांच्या दोघांचंही हे बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र यश कान पकडून माफी मागत असतो. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की नाही यश, या कोणत्याच गोष्टींची गरज नाहीये, मला खात्री आहे हे सगळं तुम्ही माझ्यावरील विश्वासासाठी केलेलं आहे. तेव्हा यश म्हणतो की लवकरच तुम्हाला आणि मला एकत्र आलेलं मला बघायचं आहे, असं यश बोलत असतो. तेव्हा कावेरी म्हणत असते, पण यश ते शक्य नाहीये, तुम्हाला माहिती आहे ना माझ्यावर किती रागवलेले आहेत. यश म्हणतो की हो लवकरच, आता आपल्या नात्यामध्ये एकच अडथळा आहे आणि तो म्हणजे ती अमृता. एकदा का ती या आयुष्यातून बाजूला झाली की मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, असं यश कावेरीला सांगत असतो. तेव्हा मात्र कावेरी यशकडे पाहत असते. यश म्हणत असतो की आणखी एक, तुम्हाला माहिती आहे का त्या दिवशी मला किडनॅप केलं होतं ना,
तेव्हा त्या माणसाचा चेहरा माझ्या लक्षात आहे अजूनही, आणि त्या माणसाचा चेहरा मी चांगलाच ओळखून आहे, त्यामुळं मला माहिती आहे काय करायचं आहे ते, असं यशचं बोलणं चाललेलं असतं. लवकरच त्या अमृताचा खेळ खलास करायचा आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, असं हे बोलणं त्याचं चाललेलं आहे. कावेरीला त्याने शब्द दिलाय आणि मग कावेरीला तो म्हणत असतो की हे के आणि वाय. तेव्हा कावेरी म्हणते की काय यश, हे कोणी पाहिलं तर? तेव्हा मात्र यश म्हणतो की मी अख्ख्या जगाला ओरडून सांगेल माझं कावेरीवरती किती प्रेम आहे. तिथे असलेल्या बेंचवर तो उभा राहतो आणि म्हणतो आय लव्ह यू कावेरी, असं तो ओरडत असतो. कावेरी म्हणते हो हो यश, खाली या तुम्ही, असं म्हणत यशला बोलत असते. त्याचबरोबर उद्याच्या भागात यश आणि कावेरी तयार झालेले आहेत आणि मग इकडे कावेरीला घेऊन यश बाहेर निघालेला असतो. मला म्हणत असतो की जरा काम आहे, आम्ही दोघं बाहेर जाऊन येतो. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की पण तू एकटा गेला तर नाही का चालणार? तेव्हा यश म्हणतो की नाही मा, मला दोघांना जायचं आहे. खरं तर कशासाठी जायचं असतं ही खूप मोठी गोष्ट असते, त्या माणसाला शोधायला जायचं असतं आणि त्यासाठीच ते दोघंही निघत असतात. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी आणि यश दोघंही निघालेले असतात आणि जाताना गडबडीत अमृताला एक कॉल आलेला असतो आणि ती घाईत निघालेली असते. तेव्हा मात्र यश आणि कावेरी अमृताला विचारतात काय झालं, कसली घाई आहे एवढी, कुठं निघालीस? आणि अमृता मात्र काहीच बोलत नाहीये, कारण ती रंगेहात पकडली गेलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.